असे गोळे करायचे. ओके. काला जामून. हो हे बघा झाले. हे होणार आहे आमच्याकडे आज गुलाबजामुन. कसले ते MTR चे. MTR हे पॅकेट घेऊन आलोय. त्याच्यावर अजून एक पॅकेट फ्री बी आलंय. आज बनणार आहे गुलाबजाम. बघा फोडलं आहे. त्याच्यामध्ये काय आता हे बघा पीठ पीठ. गुलाबजाम ते कसं करणार आहे. तर ते पीठ मळणार पाण्यात. आता ते मिक्स करतो आहे. आता त्याच्यात थोडं थोडं पाणी टाकणार आणि गोळा करून आज आहे अक्षय तृतीया म्हणून आज बनणार आहे गुलाबजामुन. हे बघा बनताय बेबी. गुलाबजाम बनणार आहे. गुलाबजाम पण तुला नाही देणार कारण ते गोड असतात ना. मग तुला कसं देणार. तू गोड खात नाही. तू गोड खात नाही. मग तुला कसं द्यायचं. हवे आहे तुला गुलाबजाम. हवे आहे तुला गुलाबजाम. हवे आहे मग शिकेन दे. हवे तर शिकेन दे. शिकेन. नको आहे. नाही 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 करतोय. नाही 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 करतोय. नको आहे. मग आम्ही तुला ना व्हॅनिला आईस्क्रीम देणार. ओके व्हॅनिला आईस्क्रीम. हा ते शिकेन दे. आईस्क्रीम दे. शिकेन दे. शिकेन दे. मला हे नको आहे. सेकंड हवंय. पप्पी नको आहे हाताला. बघा झाला गोळा. नुसतं पाणी टाकलं ना. घी वगैरे काय नाही ना. डायरेक्ट झाला. हलकच मळायचं आणि 5-10 मिनिटात ठेवायचं. ठेवून द्यायचं असतं. आणि त्याच्यानंतर गोळे करायचे. नाही तर आता गोळे करायला घेतले ना ते चिरे पडतील. 2 पेले पाणी घ्यायचं. हो एका टोपात. हा 2 पेले पाणी आणि 2 पेले साखर. त्यात वापरला. काय करायला पाहिजे. साखरेचा पाक. गुलाबजाम 2 पेले पाणी 2 पेले साखर. आणि त्याच्यात वेलची पूड केशर सिरप है ना. ते टाकलं थोडं. ते आम्ही गावावरून आणलेलं. वेलची जायफळ आणि सुंठ याची पूड. आता ती कढवायची. आता ती गॅसवर ठेवायची आणि कढवायची आणि त्याचा एक तरी पाक करायचा. पाक झाल्यावर असे गोळे करायचे. असे गोळे करून घ्यायचे. पण ते मनी पण नाही टाकणार आहे. आतमध्ये टाकायला पाहिजे ना. हे बनवत आहेत ना हे ह्याच्यामध्ये टाकणार.
असं पोळी करायची आणि त्याच्यामध्ये टाकायचं, पुरणपोळी सारखी असं गोळा करायचा, गोळा मळायचा हातावर. तू नाही करत? करू जोरात नाही नाही तर आतमध्ये कच्चं राहील. वरच्यावर कुठला गेलास तू? मोठे करा ना. मी मोठाच केला बघ. मोठे करून काय एकदाच खाणार ना. हे बघ. हे बघा, हे 5 आहेत ना, ते मी बनवले. हे काला जामुन आहेत हा, आणि हे गुलाबजामुन आहे. बघ माझा बघा केवढा मोठा आहे. आणि मम्मीचे बघा बघा कंजूस गिरी केली मम्मी. गुलाबजामुन साखरेचं पाक झालं. पाक झालं. गॅस बंद केला. ते असं काहीतरी करायचं असतं ना. मी एवढेच केले. थोडी पाहिजे कर ना पटापट. मी आता करते, नंतर बोलूया. आता ना हे बघा झाले ते ना. मम्मी आता तळणार. हे बघ, कढई घेतली धुवून. आता गॅस पेटवते. पाणी जिरलं सगळं, पुन्हा त्याच्यात घी ओतायचं. त्याच्यात घी घ्यायची. आपल्याला तळण्यापुरतं बघूया. एक टाकून तापलं काय? टाकलं. हो. ही बघा मम्मी तळती. आता गॅस बारीक करायचा. एक तळला म्हणजे तेल गरम झालंय भरपूर. म्हणजे गॅस बारीक करायचा. आणि आता गोळे टाकायचे. चिटकू नाही द्यायचे ना, सुट्टे सुट्टे. तळून झाले की बोलव मला, गरम भरपूर होता. हे बघा एवढे झाले. माझा काला जामून. झाले. पाकात टाकले. हे बघा, ते आता पाक मुरायला ठेवायचे. थोडा वेळ मुरतो. झाले. अशा तऱ्हेने आपले गुलाबजाम झाले. हे बघा देवाला दाखवलं.
व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. भेटूच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.